आज राज्याचा अर्थसंकल्प सभागृहामध्ये सादर होणार। आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता हा अर्थसंकल्प महत्त्वाचा असेल। यात मुलींचे मोफत शिक्षण आणि बेरोजगारांसाठी योजनांची घोषणा होईल। राज्यातल्या मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण मिळणार। आजच्या अर्थसंकल्पात घोषणा होणार। 8 लाख उत्पन्नाची मर्यादा असेल तर व्यावसायिक शिक्षणही मोफत करण्याचा राज्य सरकारचा विचार। हे अधिवेशन निर्धाराचं निरोपाचं नाही। निरोप कोण कोणाला देईल ते जनता ठरवेल। विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री शिंदेंचं प्रत्युत्तर। बांद्रा ते बांदा हे जग कधी पाहिलंय का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। पंचतारांकित हॉटेलपेक्षा पंचतारांकित शेती बरी, शिंदेंची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंची लिफ्ट मंत्रालयाच्या 6व्या मजल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही। मुख्यमंत्री शिंदेंची बोचरी टीका। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर शासकीय निवासस्थानी आज संध्याकाळी भाजपच्या कोर कमिटीची बैठक। भूपेंद्र यादव यांच्यासह सहप्रभारी अश्विनी वैष्णव देखील उपस्थित राहणार। दूध उत्पादकांच्या विविध मागण्यांकडे राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आजपासून राज्यात आंदोलनाची हाक। या पार्श्वभूमीवर 29 जूनला मुंबईत बैठक। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौरा करणार। प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या ठाकरे बैठका घेणार। 7 जुलैला छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंची बैठक। महाराष्ट्राचा बुलडोझर बाबा नावाची पोस्ट चर्चेत। ठाण्यातील अनधिकृत पब आणि बारवरील तोडक कारवाईचं कौतुक करत आमदार प्रताप सरनाईकांची मुख्यमंत्री शिंदेंसाठी पोस्ट। नाशिकच्या कोटमगावातील श्री जगदंबा देवस्थानच्या विकासासाठीची आवश्यक कार्यवाही गतीनं करा। बैठकीत उपमुख्यमंत्री आणि अजित पवारांचे निर्देश। भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी खडसे कुटुंबियांचा दोषमुक्तीसाठी अर्ज। एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी आणि जावई गिरीश चौधरी यांनी दाखल केला अर्ज। ईडीला या दोषमुक्तीच्या अर्जावरती उत्तर सादर करण्याचे कोर्टाचे निर्देश। भाजपकडून विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 11 नावांवर चर्चा। लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे, महादेव जानकर यांच्या नावाची चर्चा। आम्ही उद्धव ठाकरेंसोबत कधीही जाणार नाही, या सगळ्या चर्चा। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांचं स्पष्टीकरण। उद्धव ठाकरे शाब्दिक कोट्या करत असतात पण त्यांच्या मनामध्ये काही नसतं। हसत्या खेळत्या वातावरणात त्यांना चॉकलेट दिलं। अनिल परब यांना निवडणूक निकालाच्या शुभेच्छा दिल्या। चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया। चंद्रकांत पाटील हे जुने मित्र, त्यांना चॉकलेट द्यावं वाटलं असेल। निवडणुकीआधी शुभेच्छा दिल्या जातात तशा त्यांनी शुभेच्छा दिल्या। अनिल परब यांची चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। जिल्हा प्रमुख नियुक्तीवरून खासदार संजय राऊतांवर चंद्रपूर जिल्ह्यातील कार्यकर्ते नाराज। चंद्रपूर जिल्हा ठाकरे गटाचे दोन्ही जिल्हा प्रमुख, सर्व तालुका प्रमुख, महिला प्रमुख आणि प्रमुख पदाधिकारी पदांचा राजीनामा देण्यासाठी मुंबईला रवाना। विधान भवनात दिलीप वळसे पाटील आणि जयंत पाटील यांची भेट। यावेळी जयंत पाटलांनी वळसे पाटलांच्या तब्येतीची विचारपूस केली। उपमुख्यमंत्री अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा। अजित पवारांकडून भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय। भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन चौधरींची मागणी। महायुती सरकारच्या काळात अधोगती झाल्याचं आर्थिक सर्वेक्षणातून समोर। जयंत पाटलांची महायुती सरकारवर टीका। काँग्रेसमध्ये राहून पक्षविरोधी काम करणाऱ्यावर कारवाई होणार। काँग्रेस हायकमांडच्या सूचना। नाना पटोलेंची माहिती। धनगर समाजाच्या मागण्यांसाठी विधान भवनात बैठक। शिंदे समितीला 1 ऑगस्टपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश। तसंच इतर राज्यातील आरक्षणाचा अभ्यास करत अहवाल देण्याची उपोषणकर्त्यांची मागणी। राष्ट्रवादीच्या सगळ्या प्रवक्त्यांना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी नोटीस बजावली। महायुतीबद्दल बोलताना पक्ष नेतृत्वाची परवानगी घेण्याची ताकीद। मिटकरींच्या वक्तव्यामुळे वाद उफाळला। 14 ते 15 वर्षांची मुलं अंमली पदार्थांच्या आहारी जात असल्याची धक्कादायक बाब समोर। मुक्तांगण या पुण्यातील व्यसनमुक्ती केंद्रातल्या नोंदीवरून ही बाब समोर आली आहे। पुणे ड्रग्ज मुक्त होईपर्यंत कारवाई सुरू राहील, मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य।
पुण्यातील भाजप पदाधिकारी अजित पवारांवर नाराज, युतीमध्ये वाद नको म्हणून नेमका काय प्रकार आहे या प्रकरणी अजित पवारांनी माहिती घेतल्याची सूत्रांची माहिती। मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची सुरुवातच मुख्यमंत्री शिंदे आणि राजेश टोपेंनी केली। संवाद यात्रेदरम्यान ओबीसी नेते नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाकेंचा आरोप। लोकसभा निवडणुकीमध्ये सहज विजय मिळवून देणाऱ्या मुस्लिम समाजाला विधानसभा निवडणुकीमध्ये अमरावतीतून उमेदवारी द्यावी। मोहब्बत की दुकान असेल तर सिद्ध करा, काँग्रेसला भाजपच्या शिवराय कुलकर्णींचं आव्हान। दुधाला कायमस्वरूपी 5 रुपये अनुदान द्यावं तर अधिवेशनात दूध पावडर एक्सपोर्टला 50 रुपये प्रतिटन अनुदान मिळावं, हर्षवर्धन पाटील यांची मागणी। तर उद्या विखे पाटलांकडून या संदर्भात बैठक आयोजित। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोकराव चव्हाण यांनी घेतली रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट। मराठवाड्यातल्या रेल्वेच्या प्रश्नांवर चर्चा झाल्याची माहिती। माजी सैन्य अधिकारी आणि पॅरा ऑलिम्पिकमध्ये देशाला पहिलं सुवर्णपदक मिळवून देणारे मुरलीकांतजी पेटकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालयातील तरुणांना चंदू चॅम्पियन सिनेमा विनामूल्य दाखवण्याची मागणी केली। उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातून संत मुक्ताईंच्या पालखीचं मराठवाड्यात आगमन। आदिशक्ती मुक्ताईचा जयघोष करत मुक्ताईच्या दिंडीचा जालन्यामध्ये प्रवेश। हिंगोलीच्या रामलीला मैदानावर नामदेव महाराजांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा। पाऊस पडल्यानंतर वारकऱ्यांचा उत्साह कायम। नीट पेपर लीक प्रकरणातील आरोपी गंगाधरला अटक। उत्तराखंड पोलिसांनी गंगाधरला अटक केल्याचा पत्नीचा दावा। गंगाधर बिहारमधील काही लोकांच्या संपर्कात असल्याची माहिती। नीट पेपर प्रकरणी आरोपीकडून 14 ओळखपत्र जप्त केलेली काही ओळखपत्र बिहारची असल्याचं उघड। नीट घोटाळ्याचा लातूर वाया बिहार कनेक्शन समोर। मेडिकलची पदव्युत्तर परीक्षा 1 दिवसाआडच होणार। एबीपी माझानं बातमी दाखवल्यावर विद्यापीठानं निर्णय बदलला। आधी सलग परीक्षा घेतली जाणार होती, विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवला होता। महाराष्ट्र नीट पेपरफुटीचा तपास आता सीबीआयकडे। गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांची माहिती। नीट पेपरफुटी प्रकरणात पाटणामधून 2 जणांना सीबीआयकडून अटक। मनीष प्रकाश आणि आशुतोष यांना अटक। हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबईसह ठाणे, रायगड परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता। मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार पावसाची हजेरी। अकोला जिल्ह्याच्या अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात। जोरदार पावसामुळे सांगवीतील एका घराजवळच्या झाडावर वीज पडली। वीज पडतानाची दृश्य कॅमेऱ्यात कैद। नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत 40% पेरण्या पूर्ण। चांगला पाऊस पडत नसल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर वाशिम जिल्ह्यात पुन्हा पावसाची हजेरी। मालेगाव तालुक्यामध्ये अनेक भागात पाऊस। पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा। 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर भंडाऱ्याच्या मोहाडीत जोरदार पाऊस। धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा। गोंदिया जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी। धान पिकाच्या नर्सरीला फायदा होणार। उकाड्यापासून नागरिकांची सुटका। ठाण्यातील कोपरी मिटबंदर परिसरात एका कारवर झाड पडल्याची घटना। झाड पडल्यानं कारचं नुकसान। सुदैवानं या घटनेत कुणालाही दुखापत नाही। मुंबईमध्ये नागपाडा डोंगरी परिसरातून एनसीबीनं 31.50 किलो मेफेड्रॉन ड्रग्ज जप्त केलं। या तस्करी प्रकरणी 3 जणांना अटक केल्याची माहिती। कोलाबा ते नरिमन पॉइंट सागरी सेतूचा मार्ग मोकळा। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री विधानसभा अध्यक्षांच्या बैठकीत निर्णय। यामुळे कुलाब्यातील वाहतूक कोंडी सुटण्यासाठी मदत होईल। अहमदनगर महापालिकेसमोर फटाके फोडून नागरिकांचा जल्लोष। महानगरपालिका आयुक्तांवर कारवाई केल्याच्या चर्चेनंतर नागरिकांकडून जल्लोष। चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे नेते डॉक्टर विजय देवताळे आणि त्यांच्या पत्नी आसावरी देवताळे 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित। लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत कारवाई। यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे नेते विलास राऊत यांचं काँग्रेसमधून 6 वर्षांसाठी निलंबन।
लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्यानं कारवाई. रत्नागिरीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ऑफिस समोर ठेकेदारांचं आंदोलन. गेल्या वर्षभरात सरकारी कामं पूर्ण होऊनही अद्याप बिलं मिळाली नसल्याचा आरोप. नागपूरच्या काटोलमध्ये उपविभागीय अधिकाऱ्याच्या कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्या. काटोल तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना अजूनही पीक विम्याचे पैसे मिळाले नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. राज्यातील विनाअनुदानित महाविद्यालयातील कर्मचारी आणि प्राध्यापकांचं मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन. अर्थसंकल्पात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याची आंदोलनकर्त्यांची मागणी. ठाण्याच्या मुरबाड तालुक्यातील ओजिवले गावात स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही रस्ता नाही. खराब रस्त्यामुळे गरोदर महिलेला झोळीतून रुग्णालयापर्यंत नेण्याची वेळ. मध्य प्रदेशच्या शिवनीमध्ये झालेल्या गोहत्येच्या निषेधार्थ तिरोडा शहर कडकडीत बंद. गोहत्या करणाऱ्यांवर कारवाई करण्याची विश्व हिंदू परिषदेची मागणी. अमरावती शहरातील तपोवनमधून जिजाऊ नगरात जाणारा रस्ता बंद केल्यामुळे नागरिक आक्रमक. नागरिकांनी रस्त्यावरच संसार थाटला. रस्ता सुरू होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार. रत्नागिरीच्या तुळशी घाटात दरड कोसळली. आतापर्यंत 3 वेळा दरड कोसळल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी. नाशिकमध्ये पगार मागणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला भाजप पदाधिकाऱ्याकडून शिवीगाळ. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल. तर महिलेनं कार्यालयातून 1 लाख रुपये चोरल्याची पदाधिकारी जयंत आव्हाड यांची तक्रार. बीड जिल्ह्यातील मातोरी गावात वाहनांवर दगडफेक. दगडफेकीनंतर 2 गटात तणावाचं वातावरण. मातोरी हे मनोज जरांगे पाटील यांचं मूळ गाव. धवलसिंग मोहिते पाटील यांच्या बलराज या अश्वाचं अकलूजहून देहूकडे प्रस्थान. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी अश्वाचं प्रस्थान. भुसावळहून मनमाडला रेल्वेनं पाणी. रेल्वेच्या 2 वॅगननं प्रायोगिक तत्वावर मनमाडला पाणी पुरवठा. पाणी टंचाईत मनमाडला रेल्वेनं पाणी पुरवठा करण्याचा प्रयोग. नाट्य परिषदेच्या पुरस्कार सोहळ्याकडे जनतेची पाठ. नाशिकमधल्या सोहळ्याला बोटावर मोजता येईल इतकेच प्रेक्षक. मंत्री उदय सामंत यांच्याकडून प्रेक्षकांची प्रतीक्षा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.